बोला श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. आपल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, आज आपण एक आनंदमय क्षण आणि आनंदमय सुखमय एक देवदर्शनासाठी आपण निघालो आहे. मी माझ्या आईसोबत विठ्ठल रुक्माई मंदिर दहिसर ईस्ट स्टेशनला. अतिशय सुंदर आणि भव्य मोठा असं मंदिर आहे. तर एक सुंदरशी एक राईड होऊ दे आजच्या दिवसाची. तर स्वागत आहे तुमचा CSD व्लॉग्समध्ये. व्लॉग नंबर 3 पाहत राहा. आणि आज फर्स्ट टाईमच म्हणजे फर्स्ट टाईम नाही पण फर्स्ट टाईम मम्मीसोबत एकदम व्लॉग करणार आहे. सो माझ्यासोबत तेवढंच तुम्ही सपोर्टिव्हला आणि समजून घ्या. तर आज जसं एकादशी आषाढी आहे. आजच्या आषाढीचा आमचं प्लॅन होतं की श्री विठ्ठल रुक्माई मंदिरला दर्शन घेऊन तिकडे खूप सारा छान छान आशीर्वाद घेऊन तिकडून आपण आपल्या घरी परतणार आहेत. सो गोरेगावपासून दहिसरची जी जर्नी आहे ते दहिसरला कुठे लोकेटेड आहे ते पूर्ण तुम्हाला सविस्तर मी सांगेनच ऑन द वे असतानाच. जसं मी आता गोरेगावच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेतून निघालो आहे आणि छानसा सुंदर वातावरण आहे. पावसाची पण खूप अशी चांगलंच आमचा दिवस बोललं जाईल तरी चालेल, कारण की पाऊस पडत नाही. खूप चांगला एक आनंद क्षण आहे. आपण मी आणि मम्मी सुक्क जीव चालला बिना रेनकोटचं. साईडला बघू शकता तर तिथे अरे देवा बिचारा हा तर पडला रे. बरं झालं जास्त दुखापत नाही झाली. पावसामुळे रोड तुम्हालाही माहिती आहे कसे एकदम स्लिपरी होऊन जातात. तर आणि जे पातळ टायर असते ते तर जास्त अति वेगाने जितकं नेऊ आणि तितकं ब्रेक दाबू तेवढंच ते अजून स्लिप होऊन पडतात. सो आत्ताच हा इन्सिडेंट झाला. बिचारा एक बायकर जायत होता ऑन द वे आणि त्याने सडन ब्रेक दाबल्यामुळं तो पडला. पण होपफुली त्याला काही नाही झालं. खूप चांगली गोष्ट आहे. आणि मी पुढे परतलो आपल्या दिशेने मंदिराकडे. पण मित्रांनो, तुम्ही खरं सगळ्यांनी काळजी घ्या, कारण पावसाळ्यात खूप असे अपघात होतात कारण की रस्ते खूप स्लिपरी झाले आहेत. इवन मी पण एवढं कॉन्फिडंट आहे गाडी चालवताना तरी पण मी पण काळजी घेतो की माझ्यामुळे मी कुठे पडू नये. असं जाऊ दे, होईल सगळं ठीक. आजचा दिवस चांगला आहे, सगळ्यांचा दिवस चांगलाच जाईल. तर जसं वेस्टर्न एक्सप्रेस हायवेतून आपण सरळ येतो ते हायवेतून आता मी जस्ट देवीपाडा क्रॉस करतो. आता देवीपाडा सगळ्यांना माहीत असेल, दहीहंडीचं फेमस लोकेशन. तर देवीपाडा क्रॉस करून आपण दहिसरला खाली जातो. मित्रांनो, दहिसरचा जो टोल नाकाच्या अगोदरच आपल्याला जो लेफ्ट लागतो तो लेफ्ट घ्यायचा आहे. तर विठ्ठल रुक्माई मंदिर हा दहिसर ईस्ट स्टेशन जवळ आहे. तुम्ही जर का ट्रेनसुद्धा आलात तर स्टेशनला लागून ईस्ट साईडला अगदी 5 मिनिटाचा रस्ता आहे. आणि जर आपण बाईकने चाललो आहे तर मला दहिसर ईस्ट टोल नाका म्हणजे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेपासून ते ईस्ट साईडला स्टेशनजवळ जायला त्या लोकेशनला आपल्याला हार्डली 12 मिनिटाचा रस्ता आहे. तर मित्रांनो, तर तुम्ही हे आता भगवे झेंडे बघत असाल तर हे भगवे झेंडे एक प्रकारचे साईन आहे की आपण मंदिराजवळ ऑलमोस्ट पोचलोच आहे. समोर वारकरी पण होते, खूप असे पर्यटक पण, बायका, छोटे मुलं, चिमुकले, काका काकी, आजी आजोबा सगळी जण आले होते बघा. सगळी साईडने चालले आहेत कारण की लेफ्ट साईडला आपलं मंदिर आहे. इथं गाडी लावायची तर सोय नाही आहे पण लागूनच साईडला आपल्याला एक पार्किंग दिसली म्हणून आपण फटाफट तिथे गाडी पार्क करूया आणि सरळ जाऊया मंदिराच्या दिशेने.
श्री हरी विठ्ठल जय जय विठ्ठल असं बोलत बोलत खूप सुंदरच दर्शन झालं होतं आणि खूप भव्य असं मंदिर खूप चांगलं सजवलं होतं. परत ती दिंडी वारकरी ते अतिशय सुंदर भजन त्यांचं चालू होतं, नामस्मरण त्यांचं चालू होतं. खरंच खूप ऐकून खूप छान वाटलं. तर असं एवढं सुंदर दर्शन घेऊन आम्ही परत निघालो आपल्या घरच्या दिशेने. आणि मम्मीला सुद्धा तेवढंच मंदिर तो आवडलं गेलं, कारण की मम्मी पण बोलायला लागली की आपण आषाढी झाल्यानंतर परत एकदा येऊ, तर आम्ही सुद्धा येणार आहे, तर तुम्ही सुद्धा या. कारण की हा दहिसर ईस्ट स्टेशनजवळच हा आपल्याला विठ्ठल रुक्माईचं मंदिर लाभला गेला आहे. आणि असं सुंदर दर्शन आषाढीच्या दिवशी झाल्यानिमित्त आणि आय होप तुम्हाला हा पूर्णचं एक छोटंसं देवदर्शन असं बोलू शकतो हा ब्लॉग आवडला असेल. इथपर्यंत व्हिडिओ बघितले तर लाईक नक्की करा आणि नवीन आला आहात तर सबस्क्राईब करा, कारण की आता ही मान्सून दिवस चालले आहेत आणि मान्सूनची मी मागेही बोललो आत्ताही बोलेन, कारण की मान्सूनची आपली नवीन मोठी राईड लवकरच येणार आहे. आणि क्षमा असावी कारण की माझं Insta 360 X3चं व्हॉईस रेकॉर्डिंग थोडंसं इश्यू झालं होतं, म्हणून मला व्हॉईस ओव्हर करायला लागतं. पण नंतरच्या व्हिडिओसाठी मी ह्याच्यासाठी काळजी घेईन. आणि जाता जाता नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खूप प्रेम द्या. धन्यवाद. परत एकदा बोला जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.